नमस्कार मित्रांनो. तर आज आपण डोअर विंडोचं मॉडेलिंग पाहणार. डोअर विंडोचं कारण आपण काल जे आपले रूम्स तयार केले, बिल्डिंग तयार केली, त्याला आपल्याला आता डोअर विंडो. मग ते डोअर विंडोचे मी 2D मध्ये प्लॅन काढलेले हे वेगवेगळे हे डोअर्स आहेत, हे डोअर्स आहेत वेगवेगळे, आणि हे व्हेंटिलेटर आहे आपला, आणि हा विंडो आहे. विंडोची मेन फ्रेम आहे. नंतर हे तुमचं स्लायडिंग विंडो करणार, एक स्लायडिंग ग्लास. त्याच्याप्रमाणे त्याचे प्लॅन काढलेत. त्याला आपण 3D मध्ये कसं करायचं ते बघूया. मग त्यासाठी सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला आता ह्या सर्वांना आपण कॉपी करून घेऊया. या सर्वांना आपण कॉपी करू आणि एक हे कॉपी करून घेऊ एका साईडला. मला कॉपी बेस पॉइंट क्लिक करायचं, 2 कॉपी करून घेऊ म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काही गरज लागली. तर त्यानंतर आपल्याला काय करायचे, कंट्रोल S करायचं. तुम्हाला कंट्रोल S प्रत्येक वेळी सांगितलं तुम्हाला कंट्रोल. त्याला आपण प्रेस पुल करून घेऊ. ह्या डोअरच्या फ्रेम आहेत, विंडोच्या फ्रेम आहेत. मग सर्वांना आपण विंडोची फ्रेम, डोअरची फ्रेम आपण 4 इंचची थिकनेस आहे जनरली. मग आपण काय प्रेस पुल करायचं. प्रेस पुल करताना हे नाही, बरोबर तुम्हाला हे झालं पाहिजे. त्यासाठी जेव्हा तुम्ही प्रेस पुल करता तो एरिया बरोबर कॅप्चर झाला पाहिजे. याच्यामध्ये प्रेस पुल 4 इंच, 4 एंटर. तर आता हे विंडो आहे. हे विंडो ची पहिली मेन फ्रेम आपली. मेन फ्रेम 4 इंचांचा. नंतर आपले हा ग्लास आहे, ची स्लाइडिंग गन, याला आपण 2 इंच घेणार, 2 इंच. याला परत स्पेस आणि ह्याला तुम्हाला 1 इंच घ्यायचं आहे. विंडो ग्लास आहे, याला तुम्हाला स्पेस आणि आपली विंडो झाली. त्याप्रमाणे सर्व डोअर करू. डोअरचे पण फ्रेम आपण करून घेऊया. प्रेस पुल सिलेक्ट करायची. हे नाही होणार बरोबर 4 इंच. सिलेक्शन काहीच नाही, मला सिलेक्शन तुम्हाला बरोबर झालं पाहिजे. तो एरिया, आणि तो एरिया पूर्ण तुमच्या स्क्रीन मध्ये दिसला पाहिजे, तर तो एरिया प्रेस पुल होतो. नाहीतर प्रेस पुल होत नाही. कॅप्चर बरोबर झालेलं नाही. हा एरिया प्रेस पुल कंट्रोल S करा. त्यानंतर अशा प्रकारे हे राहिलेले पण आपण सुरुवातीला करून घेऊया. प्रेस पुल, स्पेस, स्पेस. कॅप्चर होणार नाही कारण तो स्क्रीन मध्ये दिसत नाही. स्क्रीन मध्ये दिसलं पाहिजे. स्पेस आणि झालेलं. आता तुम्ही बघाले हा एरिया आपला, हे जे आपण सर्व फ्रेम्स ह्या फ्रेम्स आहेत, विंडो फ्रेम, डोअर फ्रेम आपण केलेले आहेत. त्या डोअर फ्रेम ह्या प्लेनवर आहेत, आणि आपण जर अशाच बसवल्या त्या जसं ओरिएंटेशन त्याचं आहे, ते ओरिएंटेशन आपल्याला व्हर्टिकल, आपल्याला विंडोज इथं बसवायचे, तर ओरिएंटेशन व्हर्टिकल केलं पाहिजे. बरोबर. आपल्याला इथं विंडो द्यायची आहे, इकडं या साईडला विंडो द्यायची आहे, या साईडला. मग त्यासाठी सुरुवातीला आपण या साईडला देऊ विंडो. त्यासाठी काय करायला लागणार आपल्याला, हे रोटेट करणार. त्यासाठी आपल्याला तुम्हाला इथं गिझमो म्हणायचं, याला या गिझमोचा रोटेट गिझमो ऑप्शन सिलेक्ट करायचा. नंतर तुम्हाला हे सर्व सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलं तुम्हाला कोणत्या ऍक्सिसला फिरवायचं, एक्स ऍक्सिसला फिरवायचं. तुम्ही एक्स ऍक्सिस रेड केलं, इथं क्लिक करायचं आणि हे
फिरवलेलं आहे, म्हणजे हे रोटेट झालेलं आहे. हे आपलं सिलेक्ट झालं, त्याच्यामुळं हे झालं. आता हे परत सिलेक्ट करू आपण. सिलेक्ट केलं, आपल्याला रेड ॲक्सिसला फिरवायचे आणि मला वर क्लिक करायचं. वर क्लिक केल्यानंतर तुमचं रोटेट झालं. नंतर ही विंडो आपल्याला इथं बसवायची. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, आता ही विंडो पहा. पहिल्यांदा आपण विंडो पासून सुरुवात करू. ही विंडो तुम्हाला वर मी चज्जाचं ड्रॉइंग केलेलं आहे. मग चज्जा आपल्याला तर नको, आपण कॉपी केलेलं आहे, त्यामुळे चज्जा आपण काय करू, सिलेक्ट करू आणि डिलीट करून टाकू. कंट्रोल एस नेहमी करायचं. नंतर आपल्याला हे पूर्ण विंडो तुम्हाला सिलेक्ट करायचं. मी ग्रुप का करत नाही किंवा एकत्र युनियन का करत नाही, मी जर युनियन केलं तर आपण ह्याला मटेरियल अप्लाय करताना आपल्याला फक्त सिंगल मटेरियल अप्लाय करायचं. मग आता गिझमो सारखा मध्ये यायला लागला तर गिझमोला आपण मूव्ह गिझमोवर ठेवून हे रोटेट हे केलेले. आणि आता आपल्याला हे फिक्स करायचे. त्यासाठी काय करायचं, पॉइंट आपल्याला व्यवस्थित पकडता आलं पाहिजे. त्यासाठी हे तुमचं सिलेक्ट झाले, डायमेन्शन वगैरे सिलेक्ट झाले तर काही टेन्शन घेऊ नका, ते आपण डिलीट करू शकतो. नंतर तुम्हाला कॉपी करू आपण याला मूव्ह आणि एक पॉइंट मिड पॉइंट सिलेक्ट करायचं. आणि त्यानंतर जिथं आपल्याला प्रेस करायचे, आपल्याला प्लेस करायचे आपले जे सर्व ड्रॉइंग्ज आहेत या ड्रॉइंगमध्ये आपण प्लेस करूया. आपल्याला आपण इकडूनच सिलेक्ट केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हे ऑर्बिट करावं लागेल. हे ऑर्बिट करायला लागेल. तिन्ही विंडो आपल्या विंडोच्या साईज आपले सेम आहेत, त्याच्यामुळे आपले विंडो बसून जाते. नंतर तुम्हाला इथं 3D मिड पॉइंट क्लिक, एक्झॅक्ट पॉइंट तुम्हाला सिलेक्ट करायचे. 3D मिड पॉइंट हे तुमच्या विंडो इथं बसलेली आहे. करेक्ट. मग तसंच आपण फर्स्ट फ्लोअर आणि आपलं जे सेकंड फ्लोअरचे ड्रॉइंग आहे त्याला पण त्या साईडला विंडो, तर सेकंड फ्लोअरच्या त्या ड्रॉइंगला आपल्याला विंडो आहेत, फर्स्ट फ्लोअरच्या ड्रॉइंगला आहेत. फर्स्ट फ्लोअरला पण आपण इथं बसवून घेऊ लगेच. 3D मिड पॉइंट स्नॅकर तुम्हाला ऑन ठेवायचे. हा 2D पॉइंट स्नॅकर, हा 3D पॉइंट स्नॅप करतो पॉइंट, म्हणजे आपल्याला पॉइंट दाखवतो कुठला पॉइंट पाहिजे, कुठले पॉइंट पाहिजे ते. आता हे झालेलं आहे. तिथं तुम्ही एस्केप करायचं. कोणत्याही कमांडमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला एस्केप की दाबायला लागेल. नंतर कंट्रोल एस करायचं. आणि शेवटी मशीन आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर आपल्याला हीच विंडो तर या साईडला बसवायची. तिचं ओरिएंटेशन पुन्हा एकदा चेंज करावं लागतं. मग त्यासाठी काय करायचं, तुम्ही रोटेट कमांड पण यूज करू शकता, किंवा जर रोटेट कमांड तुम्हाला, कारण आपल्याला वेळ वाचवायचा, आपल्याला वेळ वाचवायचा, मग त्यासाठी तुम्ही गिझमो रोटेट गिझमो सिलेक्ट केलं. आता कोणत्या ऍक्सिसला आपल्याला रोटेट करायचंय, असं करायचंय, म्हणजे आपल्याला झेड ऍक्सिसला रोटेट करायचं. झेड ऍक्सिसचा कलर दिलेला आहे तुम्हाला, इकडं किंवा इकडं हे तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे सोडून द्यायचं. नंतर आपल्याला कॉपी करायची. कॉपी करू. थ्री मिड पॉइंट घेतलेला, करेक्ट. आणि आपल्याला परत आपल्या या ड्रॉइंग मध्ये यायचं आणि आपल्याला थोडं ऑर्बिट करायला लागेल. ऑर्बिट आपल्याला ई साइड, या साईडला पकडलेलं आहे आपण, म्हणजे या साईडला आपल्याला बसवायला लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग
हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. तुम्हाला ड्रॉइंग ओरिएंटेशन समजलं पाहिजे. ड्रॉइंगचं ओरिएंटेशन आलेलं आहे. एंड पॉइंट आपल्याला नाही बसवायचं, आपल्याला काय मिड पॉइंटला बसवायचं. इथं आपल्याला मिड पॉइंटला इथं बसवलेलं आहे. मिड पॉइंटला बसवलं. ठीक आहे. तर आपल्याला या ड्रॉइंग मध्ये बसवायचे फर्स्ट फ्लोअरच्या ड्रॉइंग. पॉइंट आपल्याला बरोबर मिळाला पाहिजे. 3D मिड पॉइंट हा 3D मिड पॉइंट. आता थर्ड फ्लोअरला पण विंडो आहे. जर तुम्ही कंट्रोल S केलं तर तुम्हाला परत विंडो सिलेक्ट करावी लागेल. मिड पॉइंट तुम्हाला कंट्रोल S करायचं. कंट्रोल S हे आपला एक झालेलं नाही. मग आपल्याला युनियन करावं लागेल पहिलं ऑपरेशन. पण युनियन करताना आपल्याला विंडो नाही घ्यायची याच्यात. तुम्ही युनियन सिलेक्ट करा, हे सिलेक्ट करा, हे सिलेक्ट करा आणि एंटर. हे तुमचं युनियन झाले. म्हणजे आता आपण विंडो तर आपल्याला या साईडच्या विंडो बसवायचे. मग आता आपल्याला या साईडला विंडो बसवायचे. मग आपण काय करूया, विंडोला परत एकदा रोटेट करू किंवा आपल्याला झेड ऍक्सिस गिझमो आपण काय करू, स्केल गिझमो पण करू शकतो. मी पण मो गिझमो. हे थोडस प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. कॉपी 3D मिड पॉइंट पण आपण केलेलं आहे. आता या साईडचं मी थोडंसं फिरवायला लागेल, ऑर्बिट करावं लागेल. आपण या साईडनं ऑर्बिट करू, असं ऑर्बिट करू. करेक्ट. हे मिळून जाईल पॉइंट. त्यासाठी थोडंसं हे याच्यातच आपला वेळ जास्त ऍडजस्टमेंट करण्यामध्येच. 3D मिड पॉइंट, 3D मिड पॉइंट इथं बसलेला आहे. नंतर आता फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरचं ड्रॉइंग आपलं इथं आहे. मिड पॉइंट तुम्ही नियरेस्ट वगैरे केलं तर ते विंडो बरोबर बसत नाही. त्यामुळे आपल्याला विंडो बसवण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पॉइंट, पिकअप पॉइंट आणि ड्रॉप पॉइंट आपल्याला व्यवस्थित मिळायला पाहिजे. 3D मिड पॉइंट हे विंडो बसले तर कंट्रोल S करा. जर तुम्हाला हे परत चित्र दिसते हे तुमचं स्क्रीन साऊथ वेस्ट आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आपण आलेलो आहोत बाय डिफॉल्ट. त्यानंतर आपल्याला व्हेंटिलेटर फक्त बसवायचे राहिलेले. तर एक विंडो फ्रंटचे विंडो राहिलेले आपल्याला बसवायच्या. तर आपण फ्रंटची विंडो फक्त ग्राउंडलाच आहे, इतरला नाही कोणाला. आपल्याला फ्रंटला विंडो बसवायला लागेल. त्यासाठी आपल्याला विंडो परत रोटेट करावी लागेल. मग त्यासाठी आपल्याला ही विंडो
जेव्हा तुम्ही ब्ल्यू सिलेक्शन करता, ब्ल्यू सिलेक्शन करताना तुम्हाला पूर्ण ऑब्जेक्ट यावं लागतो. जेव्हा तुम्ही ग्रीन सिलेक्शन करता तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट जस्ट पार्ट जरी आला तरी तो ऑब्जेक्ट पूर्ण सिलेक्ट होऊन जातो. हे ग्रीन सिलेक्शन. ब्लू सिलेक्शनला या साईड हे ब्लू सिलेक्शन. नंतर तुम्हाला आता कॉपी करायचं, कॉपी करू 3D पॉइंट, 3D मिड पॉइंट. आपल्याला रोटेट करावी लागेल. ते होती ते ओरिएंटेशन जे बरं होतं. मग त्यासाठी आता काय करायचं, परत एकदा गिझमो, रोटेट गिझमो. कोणत्या ऍक्सिसला करायचं? झेड ऍक्सिसला झाले. त्यानंतर डिलीट करून टाकू. सिलेक्ट, त्यानंतर कॉपी, मिड पॉइंट भेटलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा हे जरा थोडं ऑर्बिट करावं लागणार, कारण या साईडला आपण पकडलेला आहे. विंडोचा मिड पॉइंट, पिकअप पॉइंट, ड्रॉप पॉइंट पण या साईडच पाहिजे. मिड पॉइंट आणि तुमचं हे डोअर विंडोचं फिक्सिंग झालेलं आहे. तर आपण डोअर फ्रेम फिक्सिंग करणार. डोअर फ्रेम, त्यासाठी आपल्याला मेन डोअर आपला कुठला आहे? 4 मेन. इंटरनल डोअर आपण जास्त बसवणार नाही. हे मेन डोअर आहे, ठीक आहे. तर आपल्याला रोटेट करायचं आहे. तर कुठल्या ऍक्सिसला रोटेट करायचं? आपल्याला झेड ऍक्सिसला रोटेट केली. आणि नंतरचा पिकअप पॉइंट आपण कुठला केला मग त्याचा? तर पिकअप पॉइंट आपण इनरचा घेतो. कंट्रोल एस सिलेक्ट करणार आणि इनरचा घेतो. आपल्याला कॉपीच करणार आहे एंड पॉइंट, ठीक आहे. आणि आपल्याला तो आता ड्रॉइंग मध्ये फिट करायचं आहे. हे डोअर फ्रेम. डोअर फ्रेम आपण तो एंड पॉइंट पकडलेला आपण या इथं मिड पॉइंटला देणार आहोत. थोडी मिड पॉइंटला, म्हणजे आपल्याला बाहेरून थोडा लुक जेव्हा आपण ऑर्बिट करू इथं बघा, इथे मी तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली आपली बाहेर बसलेली आहे. करेक्ट. त्यासाठी तुम्ही थोडस ऑर्बिट करून सिलेक्ट करा. मूव करायचं आपल्याला एंड पॉइंट, थोडी मिड पॉइंट. हा तुम्हाला फ्रेम आता बरोबर दिसतो. थोडासा फ्रेम बरोबर मिडला बसतो. करेक्ट. तशी आपल्याला इथे एक फ्रेम बसवायची. त्यासाठी काय करूया आपण, ती फ्रेम चूज करूया. ती फ्रेम आहे आपली 3.5
1 मीटरची आहे ही फ्रेम आहे. आपल्याला ही फ्रेम सिलेक्ट करायची, त्याला झेड ॲक्सिसला रोटेट करायचं. आपल्याला रोटेट केलेलं आहे आणि आपल्याला आता थोडंसं आपण ऑर्बिट करणार आहे. आपल्याला हा एंड पॉईंट गाव आपण त्यानंतर फ्रेम सिलेक्ट करणार, त्याला कॉपी करणार. आपण हा एंड पॉईंट घेणार आहे आणि हा एंड पॉईंट आपण जाऊन आपल्या ड्रॉइंगमध्ये बसवणार आहोत. एंड पॉईंट, एंड पॉईंट आपल्याला ट्रॅक करायचा आहे. एंड पॉईंट पासून थोडंसं आपल्याला इकडं आत बसवायचे. ठीक आहे, आपण एंड पॉईंटलाच बसू. ठीक आहे, तर आपली डोअर फ्रेम बसलेली. पण आता आपल्याला सिलेक्ट करायची आणि तुम्हाला मूव्ह करायचं होतं थोडासा, कारण डोअर फ्रेम आपली बसून काही प्रॉब्लेम. आपल्याला ते डोअर फ्रेम तिथं आपली बसलेली आहे. डोअर पॅनल वगैरे कसं हे करायचं ते आपण जसं आपण बॉक्स घेऊन एक तयार करू, 1 इंच थिकनेसचा बॉक्स करून त्या प्लेनमध्ये जाऊन ते करू. तसे या प्रकारे डोअर आणि विंडोचं तुम्ही आपल्या तयारीला बसवू शकता. यानंतर आपल्याला काय करायचं, आता आपण स्लॅब आपले जे फ्लोअर्स आहेत ते एकावर एक ठेवू. आपल्याला पहिला आपण ग्राउंडची आपली फ्लोअर म्हणा, सुरुवातीची फ्लोअर लेवल, मग याच्या खाली आपल्याला प्लिंथ वगैरे करायचे असते, ते आपण मॉडेलिंग करणार आहोत. म्हणजे आपण एक आपलं घर तयार करून घेऊ पूर्ण टोटल. हे फ्लोअर बसलेले, पहिला मजला झाले, तर याच्यावर स्लॅब बसवू. आपण काल स्लॅब तयार केला, तो स्लॅब आपण कॉपी करू. त्याच्या आधी आपल्याला व्हेंटिलेटर बसवायचे राहील. एका वेळी ठेवल्यानंतर व्हेंटिलेटर मी तुम्हाला जसं सांगितलं तसंच तुम्हाला व्हेंटिलेटर बसवायचे. मग त्यासाठी तुम्हाला आता काय करायचंय, हा स्लॅब सिलेक्ट करायचा. आपण गिझमोला थोडं काय करू, मूव गिझमो करू. ठीक आहे, म्हणजे ते आपल्याला बरोबर त्रास देत नाही. पिकअप पॉईंट तुम्हाला दिसला पाहिजे एवढं तुम्हाला झूम करावं लागेल. जरा कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर हा खालचा पॉईंट, एंड पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला कुठे यायचं आहे, पिकअप पॉईंट चूज करायचं. आपल्याला आपले जे ड्रॉइंग्स आहेत, आपण ड्रॉइंग केलेले आहेत, इथं ड्रॉइंग 3D ड्रॉइंग केलेले आहेत आपण. हे आपला सेकंड फ्लोअर आहे, आपला ग्राउंड फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअरवर आपल्याला या पॉईंटला फिक्स करायचं. तुमचा स्लॅब बसलेला आहे. कंट्रोल एक्स. ही विंडो तुम्ही डिलीट करू शकता, याची काही गरज नाही आपली. डिलीट. कंट्रोल एस करा प्रत्येक वेळी. नंतर आपला सेकंड फ्लोअर आहे. आपला सेकंड फ्लोअर आहे. आपण याला काय करणार आहोत, सेकंड फ्लोअरला आपण सिलेक्ट करणार आहोत. तर या फ्लोअरवर ठेवूया. तुम्हाला इथं मूव्ह करू, आपण त्याला मूव्ह करू. एंड पॉईंट घ्यायचा आणि तुम्हाला एंड पॉईंटला ठेवून टाकायचं. एंड पॉईंट म्हणा किंवा वर्टेक्स म्हणा. आता यानंतर परत तुम्हाला स्लॅब लागणार. आपण स्लॅब किंवा तुम्ही याच्यामध्ये एक करू शकता. आता हा स्लॅब घेतला तुम्ही, याला मूव्ह करू शकता. मूव्ह मी नाही, आपल्याला कॉपी करायचं. कॉपी त्यासाठी सुरुवातीला ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, याला कॉपी करायचा. तिथून आपल्याला 10 फीट एंटर. आपण वरचा पॉईंट 2 पॉईंट घेतला होता.
तर आपल्याला 10 फूट 6 इंचानं जायला पाहिजे वर. बरोबर. पहिला सिलेक्ट करा, मूव्ह करा, सिलेक्ट करा आणि 6 एंटर 6 इंच. म्हणजे आपला तुम्ही अशा प्रकारे पण मूव्ह वगैरे करू शकता. हे विंडोज आपल्या याच्या आहेत. हा, या विंडोज सिलेक्ट झाल्या नव्हत्या ऍक्च्युली. आपल्याला परत एकदा अंडो करायला लागेल. अंडो 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 अंडो. करेक्ट. आणि आता थोडस ऑर्बिट करू याला. आपल्याला बरोबर तोच प्लॅन फक्त सिलेक्ट करायचा. सिलेक्ट. आता आपले विंडो वगैरे सगळे सिलेक्ट झालेले. मग आता काय करायचं आपल्याला, मूव्ह एंड पॉइंट, बरोबर तो पॉइंट आपल्याला पेस्ट करायचे. म्हणजे आपले विंडोज पण आले. कारण आपला ग्रुप नव्हता. आपला ग्रुप केवढा होता, फक्त हा ब्लॉक ग्रुप होता. हा ग्रुप नाही आपला. हे युनियन झालेलं आहे. त्यांचं युनियन नाही, कारण ते काय युनियन करत नाही आपण. तर आपल्याला त्याला वेगवेगळे मटेरियल अप्लाय करायचं. त्यासाठी जर ग्रुप केलं किंवा तुम्ही युनियन केलं, तर ग्रुप केलं तर तुम्ही अनग्रुप करू शकता, पण युनियन केलं तर तुम्ही त्याला परत अनयुनियन करू शकत नाही. ते फॅसिलिटी याच्यामध्ये नाही. मग नंतर आता आपल्याला अजून एक स्लॅब. आता स्लॅब जसं केलं तसं हा स्लॅब सिलेक्ट केला, कॉपी 10 फूट 6 इंचेस, एंटर, एस्केप. म्हणजे आपल्याला बरोबर झाले. आता आपल्याला हा सेकंड फ्लोर आपल्याला बसवायचा. एस्केप. यस. हा सेकंड फ्लोर आपण घेतलेले. आता याचा आपल्याला मूव्ह करा, कॉपी करा, काही करा, पण मूव्ह करू. काही गरज नाही जास्त. फाईल मोठी करण्यात गरज नाही. एंड पॉइंट सिलेक्ट करायचा आणि परत आपल्याला इथं यायचं. इथं वर्टेक्स आपल्याला बसलेलं. ठीक आहे. नंतर आणि हा आपला बंगलो. थोडक्यात आपला बंगलो एक्सटेरियर पार्ट तयार झाले. आपल्याला स्टेअर केस प्रोव्हाइड करायचे. आपण स्टेअर केस इथून इथपर्यंत आणि परत इथून इथपर्यंत, किंवा मग इथून इथपर्यंत आणि मग इथून इथपर्यंत अशी स्टेअर केस प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी इथे एक कॉलम घ्यायला लागेल आपल्याला. एक कॉलम इथे घ्यावा लागेल आणि इथले कॉलम आहेच. 2 कॉलम आर्किटेक्चर कॉलम आपण घेऊ. ते मॉडेलिंग करताना हे तुम्हाला हेच आहे. त्याच्यामध्ये परत आपण स्टेअर केस केल्यावर स्टेअर केसला आपण एक व्यवस्थित तुम्हाला कसं बिल्डिंग तुमची छान असेल ते मॉडेलिंग तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला कंट्रोल एस करायचं. कंट्रोल एस. आणि आता आपण आता व्हेंटिलेटर आपले बसवायचे. हे डिलीट करून टाकू आपण. एस्केप. ते डायमेन्शन आहे, त्याच्याबरोबर कॉपी घालता. आता हे सिलेक्ट केलेलं आहे. याला कॉपी करू आपण. याला कॉपी करू. डिमेट पॉइंट घेतलेला आहे. आपल्याला आपल्या मॉडेलकडे जायचं. आता आपलं मॉडेल आहे. या पॉइंटला आपण पिक केलं, इकडच्या पॉइंटला पण पिक केलं होतं. मग त्यासाठी आपल्याला थोडंसं ऑर्बिट करावं लागेल बिल्डिंग आपली.
हे मशीन तुमचं जर व्यवस्थित असेल PC, तर तुम्ही हे काम सर्व स्पीडमध्ये करू शकता. यातच तुमचा वेळ जातो, आपला वेळ तो मॉडेलिंगला यातच वेळ जातो. त्यानंतर आपल्याला इथं रिमोट पॉईंट नंतर आपण इथं ठेवून देऊया. नंतर आपल्याला याला त्या साईडला बसवायचं. बघू आपण कुठं कुठं व्हेंटिलेटर. इथे एक व्हेंटिलेटर आहे. बिल्डिंग आपली कशी दिसते बघू आपण. त्यासाठी पहिल्यांदा कंट्रोल-S करायचे. कंट्रोल-S केलेलं आहे. त्यानंतर ऑर्बिट. ही आपली बिल्डिंग टोटल झालेली आहे. आपल्याला 3 व्हेंटिलेटर्स बसवायचे आहेत या साईड. सिलेक्ट केलेलं आहे. क्लिक केलेलं आहे. ह्याला कॉपी करायचं. जर मूव्ह केलं तर ते सिंगल कॉपी होतं फक्त. एंड पॉईंट नको आपल्याला. हा एंड पॉईंट नको. थोडंसं झूम. त्यासाठी जेव्हा तुमचं काय होतं तेव्हा असं काय होतं, डायरेक्ट 3D मध्ये यायचं. आपल्या साऊथ वेस्ट आयसोमेट्रिक मध्ये यायचं. तुम्हाला किती झूम करायचे ते तुम्ही झूम करू शकता. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं. नंतर याला कॉपी करायचं. 3D मिड पॉइंट. या साईडला पकडलेलं. या साईडला पकडलेलं. थोडं आपल्याला प्रोजेक्ट आपल्याला ऑर्बिट करायचं. त्या साईडलाच पकडलेलं आहे. बरोबर आपली बिल्डिंग थोडी ऑर्बिट केली की आपल्याला पॉइंट मिळते. मिड पॉइंट झालेला आहे. परत आपल्याला हा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. 3D मिड पॉइंट. आणि नंतर टॉप फ्लोअरला 3D मिड पॉइंट. आणि अशा प्रकारे आपले विंडोच्या फ्रेम वगैरे बसवलेले आहेत आपण. कंट्रोल-S. इंटरनल डोअर मी अजून बसवलेले नाहीत का, तर आपण त्याचं काय आता हा एक डोअर आपल्याला इथं ही 2 डोअर, इथे एक डोअर, इथे एक डोअर आणि इथे एक डोअर आपल्याला बसवून घ्यायचं. तो आपण बसवून घेऊ. म्हणजे आपली बिल्डिंग झालेली. तत्पूर्वी दरवाज्यात तर बसवता येतील तुम्हाला, तर मी शिकवले. आता आपल्याला इथं तुम्हाला मी टेपर्ड रूफ बनवायचा कसा ते शिकवतो. इथं आपण टेपर्ड रूफ बनवू. आणि इथं टेपर्ड रूफ बनवू. आणि इथं आपण स्विमिंग पूल करणार आहोत. ते डिझाईन कसे करायचे ते नंतर मी तुम्हाला मॉडेलिंग सांगेन. तर टेपर्ड रूफ बनवून त्याला आपल्याला काय करायचं आहे, एक बॉक्स द्यायचा आहे. डायनॅमिक युसेस आपली ऑन आहे. मग इथं आपण हा एरिया हायलाइट करायचा. इथं एंड पॉईंट सिलेक्ट करायचा. हा दुसरा एंड पॉईंट सिलेक्ट करायचा. आणि याचा थिकनेस
हाईट आपण 2 फुटाची केली, 3 फुटाची केली, 3 फूट एंटर. कसं टेपर करायचं ते लक्षात ठेवा. आता तुम्हाला इथे टेपर फेस म्हणून ऑप्शन आहे सॉलिड एडिटिंग मध्ये, होम सॉलिड एडिटिंग, इथे तुम्हाला टेपर फेस, तुम्हाला कोणत्या कोणत्या फेस टेपर करायचे सिलेक्ट करायचे. करेक्ट, रोटेट, तुमच्या चारही फेस पलीकडची पण फेस सिलेक्ट झालेले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रोटेट करून बघू शकता. नंतर तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर एंटर करायचं. मग तुम्हाला काय स्पेसिफाय बेस पॉईंट द्यायला सांगितलं. बेस पॉईंट आपण देणार आहोत हा 3D वर्टेक्स. नंतर तुम्हाला सेकंड बेस पॉईंट द्यायचा आहे, सेकंड बेस पॉईंट 3D वर्टेक्स. आणि तुम्हाला आता अँगल, टेपर अँगल किती पाहिजे, तर टेपर अँगल मी 60 डिग्री देतो. 60 एंटर एंटर एंटर. तो 60 डिग्री टेपर होऊ शकत नाही. करेक्ट. मग त्यासाठी आपल्याला विंडो, परत आपल्याला टेपर फेस, सिलेक्ट एंटर, दिस पॉइंट बेस पॉइंट, सेकंड बेस पॉइंट, टेपर अँगल 50 देतो. एंटर एंटर एंटर. हा तुमचा टेपर फेस झालेला. थिकनेस काहीतरी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मग त्यासाठी काय करतो, माझा मी दाखवतो. हे थोडक्यात हाईड करू आपण. हे तर मध्ये येईल आपल्याला ऑब्जेक्ट, तर बॅक डाऊन साईड आपल्याला बघायची, याची बॉटम बघायचं. त्यासाठी आपण त्याआधी सुरुवातीला आपल्याला हे 6 इंच थिकनेस देणार आहोत आपण, 6 इंच स्लॅबचं थिकनेस. तर त्यासाठी आपण हे मूव्ह करायचे, मूव्ह बेस पॉइंट आणि 6 इंचानं मूव्ह करायचं. करेक्ट. नंतर तुम्ही हे पॉइंट हे सिलेक्ट करायचं ऑब्जेक्ट, राईट क्लिक, आयसोलेट, हाईड ऑब्जेक्ट. हे टेम्पररी हाईड केलं आपण. हा तुम्हाला टेपर्ड रूप दिसेल. ही एक्सट्रूड फेस, तर आपण एक्सट्रूड फेस करायची. आणि आपण जो 6 इंचानं आपण जो हे घेतला होता, तर ह्या स्लॅबला कसं 6 इंच थिकनेस आहे. हे ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये युनियन नाहीत म्हणून हे ऑब्जेक्ट हाईड झाले नाहीत. आता इथंच तुम्हाला सॉलिड एडिटिंग मध्ये एक्सट्रूड फेस म्हणून, आता कोणती फेस घ्यायची आहे, तर ही फेस घ्यायची आहे मला. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करावे लागेल, व्यवस्थित. हे सिलेक्शनच याच्यामध्ये महत्वाचं आहे. तुम्हाला एक्सट्रूड फेसचा ऑप्शन घ्यायचा. त्यासाठी तुम्हाला हे पण मध्ये येते, हे पण सर्व हाईड करून टाकू. राईट क्लिक, आयसोलेट, हाईड ऑब्जेक्ट. करेक्ट. प्रॉपर फेस तुमची सिलेक्ट झाली पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला एक्सट्रूड फेस, एस, एंटर, हाईट ऑफ एक्सट्रूजन 6 एंटर, आणि अँगल 0 डिग्री. एंटर एंटर एंटर. तो आपला एक्सट्रूड झालेला आहे. आता तुम्हाला टॅपर्ड फेस झाला का, माझा टॅपर्ड रूप झाला, सॉरी टॅपर्ड रूप झाला का नाही अजून, तर याला अजून आपल्याला काहीतरी करायचं बाकी आहे. मग त्यासाठी काय करणार आपण, हे पूर्ण सिलेक्ट करायचं आणि याला कॉपी करायचं. आणि जो वरचा पोर्शन तो सिलेक्ट करायचा, खालच्या पोर्शनला पेस्ट करायचा. नंतर आपण वरच्यातून खालचा पोर्शन आपण डिलीट करू, म्हणजे सबट्रॅक्ट कमांड यूज करायचा, सॉलिड सबट्रॅक्ट. त्यासाठी तुम्हाला हे ऑब्जेक्ट, एंटर 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 एंटर, कंट्रोल एस. हा आपला झाला. तर मग झालं कसं बघायचं, कसं काढायचं, ते तुम्हाला मी परत एकदा झूम, त्याला कंट्रोल एस करू पहिल्यांदा.
जवळ हा तुमचा टेपर्ड ऑब्जेक्ट झाला. हे बघा, हे तुमचा टेपर्ड रूफ झाला. म्हणजे हा 6 इंच थिकनेस झाला. हा आमचा टेपर्ड रूफ तयार झाला. तर अशा प्रकारे आपल्याला टेपर्ड रूफ करायचे. परत तिथे यायचं. तर ऑब्जेक्ट आपल्याला हाईड केले होते ते आपल्याला रिटर्न आणायचे. एडिट करून टाका, काही गरज नाही त्याची. कंट्रोल एस, राईट क्लिक, आयसोलेट, एंड ऑब्जेक्ट आयसोलेशन. कंट्रोल एस केलेला आहे. आणि आपला ऑब्जेक्ट म्हणजे 3 फ्लोअर बिल्डिंग झालेले. थोडक्यात आपण आता इथं काय करणार आहे, मॉडेलिंग. थोडक्यात मॉडेलिंग तुम्हाला शिकवणार. हे आपलं थोडक्यात मॉडेलिंग झालेलं आहे. आता आपण इथं या स्लॅबवर इथं स्विमिंग पूल करणार आहोत. आणि इकडं आपली स्टेअरकेस फिट होऊन जाईल. करेक्ट. किंवा या साईडला पण आपण स्टेअरकेस देऊ शकतो. इथून असं इथपर्यंत, आणि परत इथं येऊन इथपर्यंत. आपण बेटर वे अशी आणि अशी, म्हणजे सुरुवातीला इथून चालू होणार, इथं जाणार आणि इथून इथं जाणार. किंवा आपण या साईडला दिली तरी चालू शकते आपल्याला. आणि मग आपण ग्रिल वगैरे आपण राहिलेल्या ठिकाणी ग्रिल करू, किंवा या कमी करायला लागलं ते करू शकतो. करेक्ट. यानंतर आपण मटेरियल बघणार आहोत. मटेरियल ऍप्लिकेशन, मटेरियल ब्राउझरमध्ये जाऊन, आणि नंतर त्याचं रेंडरिंग करणार आहोत. डोअर विंडो पण आपले राहिलेले एक डोअर राहिलेला आहे इथं खाली. तो डोअर आता फिक्स करून घेऊया.